शिवसेनेचा उमेदवार पडला, आता थेट गीतेंनाच ऑफर, विशेष विमान धाडलं। नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकांचा निकाल जाहीर होताच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे। महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार नरेंद्र दराडे यांचा या निवडणुकीत धक्कादायक पराभव झालाय। दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी पहिल्याच फेरीत दणदणीत विजय मिळवून महायुतीला मोठा धक्का दिलाय। या धक्कादायक निकालानंतर महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आणि बंडाळी उघड झाली नसली तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पराभवाचा धक्का बाजूला सारत अत्यंत वेगवान हालचाली सुरू केल्या। राजकारणातील चाणाक्ष रणनीतीचा वापर करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने आपला प्लॅन बी सक्रिय केलाय। या अंतर्गत त्यांनी विजयी अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांना थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची किंवा शिवसेना पुरस्कृत आमदार बनण्याची मोठी ऑफर दिली आहे। इतकंच नाही तर गोकुळ गीते यांना मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी तातडीने चर्चेसाठी पाचारण करण्यात आलं असून मुंबईत त्यांना रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे वेळ वाया जाऊ नये म्हणून शिंदे गटाकडून थेट ओझर विमानतळावर एक विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे। या एकाच घटनेमुळे नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण कमालीचं तापलं असून पडद्यामागे अत्यंत नाट्यमय घडामोडी घडतायत। संपूर्ण राजकीय नाट्याची सुरुवात नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी वाटपापासूनच झाली होती। महायुतीकडून ही जागा शिवसेना शिंदे गटाचे नरेंद्र दराडे यांना सोडण्यात आली होती। मात्र नाशिकमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध होता। भाजपमधून गोकुळ गीते यांनी या जागेवर निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली होती। पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर आणि ही जागा शिंदे गटाला गेल्यानंतर गोकुळ गीते यांनी अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला। महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी विशेषतः भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने गोकुळ गीते यांच्यावर माघार घेण्यासाठी प्रचंड दबाव आणला होता। पक्षाच्या दबावामुळे गोकुळ गीते यांनी मध्यंतरी आपला जाहीर प्रचार थांबवला होता, परंतु त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नव्हता। तांत्रिकदृष्ट्या ते निवडणुकीच्या रिंगणात कायम राहिले आणि पडद्यामागून त्यांच्या समर्थकांनी आणि भाजपच्या एका मोठ्या गटाने अत्यंत गुप्तपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने गोकुळ गीते यांच्यासाठी मोर्चे बांधणी सुरू ठेवली। मतदानाच्या दिवशी नाशिकमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारांनी महायुतीचा अधिकृत व्हीप धुडकावून लावत गोकुळ गीते यांच्या बाजूने कौल दिला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र दराडे यांच्या पराभवामुळे निर्माण झालेली राजकीय हानी भरून काढण्यासाठी तात्काळ पावलं उचलली आहेत। संख्याबळाच्या राजकारणात विधान परिषदेतील एक जागा अत्यंत महत्त्वाची असते। जर गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून राहिले किंवा त्यांनी विरोधी पक्षांशी हात मिळवणी केली तर ते महायुतीसाठी अधिक नुकसानकारक ठरू शकले असते। हीच शक्यता ओळखून एकनाथ शिंदे यांनी आपला प्लॅन बी अंमलात आणलाय। त्यांनी आपलं अत्यंत विश्वासू सहकारी आणि कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांना थेट या मोहिमेवर पाठवले। उदय सामंत यांनी नाशिकमधील गोकुळ गीते यांच्या निवासस्थानी आणि अत्यंत जवळचे सहकारी नाना गामने यांच्याशी थेट संपर्क साधला। उदय सामंत यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गोकुळ गीते यांना शिवसेनेची दारं खुली असल्याचं सांगत त्यांना पक्षात येण्याची थेट ऑफर दिली आहे। गोकुळ गीते यांच्या विजयाचा गुलाल उधळला जात असतानाच मुंबईतून आलेल्या थेट फोनमुळे आणि ऑफरमुळे नाशिकच्या राजकारणाची दिशा बदलली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोकुळ गीते यांना सन्मानाने पक्षात घेतलं जाईल आणि त्यांचा सर्व अटींचा सकारात्मक विचार केला जाईल असं आश्वासन दिल्याचं सूत्रांकडून समजतंय। गोकुळ गीते हे मूळचे भाजपच्या विचारसरणीचे आणि भाजपचे बंडखोर असल्यानं त्यांना थेट महायुतीचाच एक भाग असलेल्या शिवसेना शिंदे गटात समाविष्ट करून घेणं हा मुख्यमंत्र्यांचा प्लॅन बी चा मुख्य भाग आहे। त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ही जागा महायुतीकडेच राहील आणि नरेंद्र दराडे यांच्या पराभवामुळे शिवसेनेचे जे नुकसान झालंय ते गोकुळ गीते यांच्या पक्षप्रवेशाने भरून काढता येईल अशी रणनीती आहे। या ऑफरनंतर गोकुळ गीते यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना विनाविलंब मुंबईत बोलावून घेतले। नाशिक ते मुंबई प्रवासादरम्यान रस्त्यातील वाहतूक कोंडीमुळे मोठा वळ जाऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासाठी थेट नाशिकच्या ओझर विमानतळावर विशेष विमानाची सोय केली आहे। गोकुळ गीते हे आपल्या निवडक सहकाऱ्यांसह या विशेष विमानाने मुंबईसाठी रवाना होत आहेत। मुंबईत पोहोचल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलंय, ज्यामध्ये गोकुळ गीते यांच्या शिवसेना प्रवेशावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे। या संपूर्ण घडामोडींमुळे नाशिक जिल्ह्यातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलून गेली आहेत। गोकुळ गीते यांनी मिळवलेला हा विजय महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध असला तरी तो उपमुख्यमंत्र्यांच्या प्लॅन बी मुळे आता महायुतीच्या पथ्यावर पडणार की भाजप शिवसेना यांच्यातील अंतर्गत वाद आणखी वाढवणार यावर राजकीय विश्लेषकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे। गिरीश महाजन यांच्यावरील आरोपांमुळे भाजप यावर काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गोकुळ गीते जर शिवसेनेत प्रवेश करतात तर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद वाढू शकते, परंतु यामुळे स्थानिक भाजप नेत्यांमध्ये काहीशी नाराजी पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही। सध्या तरी गोकुळ गीते विशेष विमानाने मुंबईत दाखल होत असून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी होणाऱ्या या भेटीकडे आणि त्यानंतर होणाऱ्या अधिकृत घोषणेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।